संकीर्ण प्रश्न संग्रह 1 इयत्ता 10वी भाग 1. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा. त्याच्यामधलं 1. 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? तर हे खाली समीकरण सोडून त्याची y ची किंमत आली 3 म्हणून उत्तर म्हणून पर्याय B हा त्याचं उत्तर आहे. दुसरं. x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 39, dy बरोबर -63 व d बरोबर 7 असेल तर x ची किती? पहिला पर्याय 7, दुसरा -7, तिसरा 1/7, चौथा -1/7. तर dx ची किंमत लिहून घेऊन dy ची घेऊन d ची घेऊन तर x बरोबर dx/d म्हणून 39/7 म्हणून x बरोबर 7 म्हणून पर्याय नंबर 1 7. तिसरा 3 -7 3 -4 या निश्चकांची किंमत किती? हे सोडवून त्याचं उत्तर आलं 1. सगळं सोडवून 1 पर्याय नंबर 4 D. नंतर x + y बरोबर 3 समीकरण पहिलं. दुसरं आता 3x - 2y - 4 = 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती? आता समीकरण 1 घेऊन समीकरण 2 घेऊन त्यांचं हे लिहून d बरोबर -5 म्हणून C नंबरचं काय -5 हे करेक्ट आन्सर खाली लिहून घेतलं. नंतर आपण पाहणार आहोत 5वा. ax + by बरोबर 6 व mx + ny बरोबर d या सामायिक समीकरणामध्ये जर an म्हणतो तर दिलेल्या समीकरणांना एकच उकल असेल. पहिलं उत्तर एकच उकल असेल. धन्यवाद. पुढचा प्रश्न आपण सेकंड पार्टमध्ये पाहू. धन्यवाद.